नमस्कार, मी विनोद तळेकर. लोकसभेची सेमीफायनल या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 1.5 महिन्यांपासून देशातल्या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला आहे. आज शेवटचा तेलंगणामधल्या मतदानाचा टप्पा पार पडतोय आणि 3 तारखेला म्हणजे रविवारी या मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार, कोणत्या राज्यात कोण सरशी साधणार, भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर यापैकी 4 राज्यांमध्ये आहे. 2024ची एक प्रकारे या 5 राज्यांची निवडणूक म्हणजे सेमीफायनल मानली जाते आणि या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारणार आणि कोणाला मात दिली जाणार या सगळ्या गोष्टींचा उहापोह पुढच्या 1.5 तासात आपण करणार आहोत. या राज्यात जे मतदान झाले तिथले प्रमुख मुद्दे कोणते होते, त्याचबरोबर प्रचारात गाजलेले मुद्दे कोणते होते, कोणी कुणावर काय टीका केली, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे, कोण मागे पडले, कोण पुढे आले, अशा सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. काही क्षणातच देशातील लोकसभेच्या सेमीफायनलचा हा एक्झिट पोल आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. ही सगळ्यात मोठी बातमी. 5 राज्यांचा एक्झिट पोल थोड्याच वेळात समोर येणार आहे. 5 राज्यात कुणाचं सरकार येणार हे काही वेळात एक्झिट पोलमधून समोर येणार आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये कुणाचं सरकार येणार याचा एक्झिट पोल समोर येणार आहे. यामुळे 5 राज्यात कुणाचं सरकार येणार हे पुढच्या 3 दिवसात ठरणार आहे. रविवारी या मतदानाचे निकाल स्पष्ट होतील. 5 राज्यांपैकी कोणत्या राज्यात काँग्रेसनं सरशी साधली आहे, कोणत्या राज्यात भाजपनं सरशी साधली आहे, 2024च्या दृष्टीने या निवडणुका का महत्त्वाच्या आहेत, या सगळ्यांचा आपण या सगळ्यांविषयी या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत या विशेष कार्यक्रमात. यापैकी सगळ्यात महत्त्वाचं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 30 डिसेंबरला जाहीर होणार आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये यंदा सुद्धा काटेकी टक्कर आहे. शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार की काँग्रेस भाजपवर सत्ता पाडल्याचा वचपा काढणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे याचा आपण सुरुवातीला आढावा घेऊयात. मध्य प्रदेशात काँग्रेस भाजपामध्ये काटेकी टक्कर. काँग्रेस ऑपरेशन लोटसचा बदला घेणार. शिवराज सिंहांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार. लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये मध्य प्रदेशच्या निवडणुकीकडे सर्व देशांचं लक्ष लागलंय. 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलंय. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कुणाला कौल दिलाय ते 3 डिसेंबरला स्पष्ट होईल. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 230 जागांसाठी मतदान पार पडलं. सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भाजपाकडे 128 तर काँग्रेसकडे 98 जागा आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने सत्ता झुकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर एकूण 230 मतदारसंघातील या लढतीत भाजपाला 99 ते 111 जागा तर काँग्रेसला 118 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2018 साली देखील काँग्रेसने बहुमत मिळवून सरकार स्थापन केलं. पण ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडे भाजपानं सरकार पाडल्याचा वचपा काढण्याची संधी आहे. भाजपा सरकारच्या काळातील भ्रष्टाचार हा काँग्रेसच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. याशिवाय व्यापम भरती, प्रवेश घोटाळा, वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी याशिवाय शिक्षण क्षेत्रातल्या समस्या हे मुद्दे काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. तर मध्य प्रदेशात लाडली बहना या योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा सरकार स्थापन करू असा विश्वास शिवराज चौहान यांनी व्यक्त केला. दरम्यान मध्य प्रदेशात यंदाच्या निवडणुकीत 6 VIP मतदारसंघ होते ज्यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपल्या बुधनी मतदारसंघातून लढत आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात विक्रम मस्तान यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ही लढत एकतर्फी मानली जाते. दुसरी महत्त्वाची लढत छिंदवाडा या ठिकाणी होते. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ या ठिकाणानं निवडणूक लढत आहे. त्यांच्या विरोधात भाजपानं बंटी साहू यांना उमेदवारी दिली आहे. ही लढत देखील एकतर्फी मानली जाते. इंदूरमध्ये काँग्रेसचे संजय शुक्ला यांचा सामना कैलाश विजयवर्गीय यांच्याशी होणार आहे. या जागेवर काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशमधील दतिया मतदारसंघ देखील चर्चेत आहे. भाजपाचे फायरब्रँड नेते नरोत्तम मिश्रा चौथ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवत आहे. नरोत्तम मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र भारती हे निवडणूक लढवत आहे. नरसिंगपूरची लढत देखील खास ठरणार आहे. ओबीसी मतांना लक्ष्य करण्यासाठी भाजपानं यावेळी मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून लखनसिंग पटेल हे मैदानात आहेत. सागर जिल्ह्यातील राहली विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे, कारण भाजपाचे दिग्गज नेते गोपाल भार्गव 9व्यांदा इथून निवडणूक लढत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा पंचायत सदस्य ज्योती पटेल यांना उमेदवारी दिली आहे. 3 डिसेंबरला मध्य प्रदेश निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालामुळे लोकसभा निवडणुकीची गणितं मांडली जाणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधून भाजपा की काँग्रेस कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकूणच मध्य प्रदेशात काय स्थिती होती, काय मुद्द्यांभोवती प्रचार फिरत राहिला, याचा आढावा आपण या विस्तृत रिपोर्टमधनं घेतलेला आहे. मात्र आता एक ताजी बातमी समोर येते. मध्य प्रदेशमध्ये पोल स्टार्टच्या सर्वेनुसार काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळू शकतात. 230 एकूण जागा मध्य प्रदेशात आहेत, त्यापैकी काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळू शकतात, तर भाजपला 106 ते 116 जागा मिळू शकतात, असा पोल स्टार्टचा सर्वे सांगतोय. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा गेल्या निवडणुकीप्रमाणेच निकालाचा कल दिसतोय. गेल्या वेळेला सुद्धा अगदी पुसटचं बहुमत काँग्रेसकडे होतं आणि त्यामुळे काँग्रेसनं सत्ता स्थापन केल्यावर 15 महिन्यातच ते सरकार कोसळलं होतं. भाजपनं काँग्रेसचा एक आमदारांचा गट फोडला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होणार का, अशी सुद्धा भीती या सर्वेतून व्यक्त केली जाते आहे. तर राजस्थानमध्ये काय आहे पहा. राजस्थानमध्ये एक्झिट पोलनुसार भाजपचं सरकार काँग्रेसला राजस्थानमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. 28 वर्षांपासून राजस्थानमध्ये जो एक ट्रेंड आहे की 5 वर्ष सत्ता उपभोगलेला पक्ष पुन्हा सत्तेत राहत नाही, तोच ट्रेंड कायम होताना दिसतोय. भाजपला 100 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा काटेकी टक्कर काँग्रेस आणि भाजपमध्ये दिसते. राजस्थानमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थान हे दोन महत्त्वाची ही राज्य आहेत आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी अतिशय महत्त्वाची राज्य आहे. आणि याच विषयी आपण विश्लेषण करण्यासाठी माझ्याबरोबर राजकीय विश्लेषक जयंत माइनकर आहेत. जयंत माइनकर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय मध्य प्रदेश आणि राजस्थान काऊ बेल्टमधली 2 महत्त्वाची राज्य आणि या 2 राज्यांमध्ये एकीकडे काँग्रेसला सरशी पण तीही पुसटशी आणि दुसरीकडे भाजपला सरशी तीही पुसटशी. त्यामुळे पुन्हा एकदा 2018ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये. काय तुमचं विश्लेषण आहे? अगदी बरोबर आहे. अगदी 2018चीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे आणि आपण असं म्हणालात की या दोन्ही ठिकाणी कदाचित दोन्ही ठिकाणी जे काही भाजप आणि काँग्रेस येईल ते पुसटशा बहुमताने येतील. मला तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणावं असं वाटतंय. जी एकूण 4 राज्य म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा आणि मिझोराम अशी 5 राज्य जी आहेत, या 5चाही एक प्रकारचा केंद्रातील पक्षाला धक्का बसेल असा निकाल लागू शकतो. मला असं वाटतं मी एका वाक्यात मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. असाच एकूण 5ही जणांचा सर्वे आहे. आपण आता जो सर्वे पाहिला मध्य प्रदेशचा आणि राजस्थानचा, हे दोन्ही सर्वे एक इंडिकेट डेफिनेटली करत आहे की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने सहजगत्या 14 आणि 19ला लोकसभेत पुढे गेली, त्या सहजतेने ते 2018ला विधानसभेत जाऊ शकले नाहीत ना ते 2023ला जाऊ शकतील. याच प्रकारे म्हणजे एक असं काही आहे का की केंद्राचं जर का असेल म्हणजे लोकसभेचं इलेक्शन असेल तर वेगळा पॅटर्न आणि राज्यातला वेगळा पॅटर्न, तसं काही आहे का? पण त्याच्यानंतर असं झालं की 18 नंतर 19ला एक वेगळा पॅटर्न आला. यावेळेसही तेच सुरू राहील का? मुळात आपण याच्याकडे पाहतोय म्हणजे जनतासुद्धा जी पाहते एकूण की 2023ला ही 5 राज्य, दक्षिणेतलं 1, नॉर्थ ईस्टमधलं 1 आणि 3 काऊ बेल्टमधली अशा राज्यांमधून जो कौल येईल तो 2024चा असेल का? तर मला असं वाटतं केवळ आपण या 5 राज्यांवर 2024चा कौल ठरवणं हे योग्य होणार नाही. याचं कारण अशाच प्रकारचे कौल आपण 2018ला सुद्धा पाहिलेले होते आणि 19ला काय झालं आपण पाहिलेलं आहे. एक थोडीशी आपल्याला हिंट मिळू शकते. याच्या पलीकडे 24चा कल असाच असेल असं आपण म्हणू शकत नाही. पण मात्र त्यावर एक जरूर सांगतो की ही 5ही राज्यातली निवडणूक ही भारतीय जनता पार्टीला फार कठीण आहे.
अगदी तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की 2018ची पुनरावृत्ती होऊ शकते. खरं तर कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस असेल किंवा राजस्थानात प्रयत्न झाला होता, यशस्वी झाला नाही. मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झालं. या सगळ्या राजकारणाला, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आणि त्याचं प्रतिबिंब या निकालात दिसेल असं म्हटलं जात होतं. पण तसं काहीसं होताना दिसत नाही आहे. भाजपने कोणत्या मुद्द्यांचा भाजपला फायदा झाला असं म्हणता येईल? कारण असं म्हटलं जात होतं की काँग्रेसला या दोन्ही राज्यांमध्ये सरशी साधता येईल अशी परिस्थिती होती. तरीसुद्धा जर भाजप अगदी काँग्रेसच्या जवळ जात असेल तर कोणत्या अशा चुका काँग्रेसकडनं झाल्या आणि कोणते मुद्दे भाजपला हात देत आहेत? मध्य प्रदेशचं म्हणाल तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं एक ज्या नावाविषयी, ज्या घराण्याविषयी एक फार मोठं वलय आहे, तो एक फार मोठा म्हणजे शिंदे घराण्यातलं एकमेव माधवराव आणि त्याच्यानंतर ज्योतिरादित्य हे जे दोघं जण काँग्रेसमध्ये होते त्यातले ज्योतिरादित्यांना अखेर त्यांनी आपल्याकडे आणणं हा एक फार मोठं कॅच म्हणता येईल BJPला. आणि त्याच्यामुळे त्यांना जी काही पहिले मोठी गॅप वाटत होती ती गॅप त्यांना कदाचित भरून काढता आलेली असेल. दुसरं असं आहे की ज्याचा फायदा माझ्या दृष्टीने कदाचित काँग्रेसने नीट घेतलेला नाही आहे. मुळात शिवराज सिंग चौहान काय आणि नरेंद्र मोदी यांच्यातले संबंध तसे काही फार चांगले आहेत असं नाही आहे. पण याच्यावर सुद्धा कितपत कॉन्सन्ट्रेट मध्य प्रदेशात गेलेलं आहे काँग्रेसमध्ये कॅम्पेन करताना, किंवा स्वतः ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्री पदाची जी काही महत्त्वाकांक्षा आहे त्याचा सुद्धा भाजपने वापर केलेला आहे का, की त्यांना ते जाऊन काय मिळालेलं आहे? मला असं वाटतं या बेसिक गोष्टींच्या बाबतीत कदाचित काँग्रेस कदाचित दूर राहिलेली असेल. पण त्याचबरोबर जेव्हा संकटात असतो भारतीय जनता पार्टीची, अगदी 1984 पासून किंवा मी 89 पासून म्हणेन, जेव्हा भारतीय जनता पार्टी संकटात असते तेव्हा त्यांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे राम, अर्थात धार्मिक उन्माद. आणि काउबेटमध्ये अशा धार्मिक उन्मादाला बळी पडणारे लोक हे आजही आहेत, अगदी 1989 पासून आहेत, किंवा त्याच्याच भरवशावर भारतीय जनता पार्टी राज्य करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो मुद्दा मांडला की असं वाटत असताना की काँग्रेस समोर जाईल, का मागे गेली, तर याचं सरळ उत्तर असं आहे, पुन्हा त्यांनी गावोगावी धार्मिक उन्माद आणलेला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला हा दिसत आहे. अगदी पुन्हा आपण मध्य प्रदेश आणि राजस्थानवर येणार आहोत. मात्र छत्तीसगडमधले जे एक्झिट पोल आलेले आहेत ते सुद्धा एकदा पाहूया. छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस कमबॅक करेल अशा स्वरूपाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार कोणते निष्कर्ष आलेत आपण पाहूयात. छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसला 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजपला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा म्हणजे खरं तर छत्तीसगडमध्ये आता काँग्रेसकडे 70च्या पुढे आमदार आहेत आणि आता ते घटून 40 ते 45 येत आहेत. पण काँग्रेसला सत्तेची संधी आहे, अर्थात थोडीशी पक्षीय बलाबल छत्तीसगडमधलं कसं होतं त्याच्यावर आपण एक नजर टाकूयात. छत्तीसगडमध्ये पहा, 68 जागा काँग्रेसकडे होत्या, भाजपकडे 15 जागा होत्या, इतर 5 होते आणि BSP 2, तर राष्ट्रवादी सुद्धा तिथे लढली होती पण त्यांना एकही जागा मिळाली नव्हती. 68 जागांवरनं जर घसरून 40 ते 45 जागांवर काँग्रेस येत असेल, पण तरीसुद्धा सत्तेची संधी काँग्रेसकडे आहे. आणि अर्थात जसं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आपण पाहतोय तसंच छत्तीसगडमध्ये 30 ते 35 जागांवर भाजप पाठोपाठ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची संधी आहे. माइनकर, छत्तीसगडमध्ये सुद्धा अगदी तीच परिस्थितीचं कारण असं आहे, शेवटी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड एकेकाळचे अगदी सख्खे भाऊ आणि आता ते डिव्हाइड झाले. त्याच्यामुळे जे थिंकिंग मध्य प्रदेशचं असतं तेच छत्तीसगडचं असतं, किंवा जे छत्तीसगडचं असतं तेच मध्य प्रदेशचं असतं. आणि म्हणून 18ला या दोन्ही राज्यात आपण पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला होता. स्टॅबिलिटी जी छत्तीसगडचे बघेल राखू शकले, ते सुद्धा त्यांच्या ते सिंगदेव यांच्याशी थोडेसे वाद असताना त्यांना डेप्युटी चीफ मिनिस्टरशिप दिल्या गेली. जसं सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांचं राजस्थानमध्ये वाद होता, तोच वाद इथे असताना सुद्धा बघेल हे ज्या प्रकारे छत्तीसगडमध्ये स्टॅबिलिटी ठेवू शकले आणि ज्या प्रकारे त्यांनी आदिवासी लोकांच्या, एक प्रकारे आपल्याला माहितीच आहे 2013ला काँग्रेसची एक अख्खी जणू काही पिढी कापल्या गेलेली होती नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये, तरी पण त्यातून ते उभं राहून त्यांनी ज्या पद्धतीने सध्या ते टॅकल करत आहेत त्याला कदाचित असेल. आपण जसं म्हणालात तसं 10-20 कदाचित आमदार कमी पडतीलही, पण 90 सदस्यांच्या छत्तीसगडमध्ये 46 आमदार ज्याच्याकडे असतील तो जर का सत्तेवर येऊ शकतो, तर आत्ता आपल्याला एवढं निश्चित म्हणू शकतो की काँग्रेस हॅज ब्राईट चान्सेस. हां, आता बहुजन समाज पार्टीचे जे काही 1-2 पॉकेट्स आहे
की जिथून ते 1-2 आमदार निवडून येतात. अगदी. आता मायावती अशा वेळेस काय निर्णय घेतात, अगदी. कारण ज्यांनी जवळपास नरेंद्र मोदींना एक प्रकारे पाठिंबा दिलेला आहे, त्या काय निर्णय घेतील हाही एक प्रश्न आहे. पण तरी सुद्धा काउबेल्ट मधले 3ही राज्य सध्या तरी, राजस्थान थोडंसं मागे सोडलं तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे दोघंही काँग्रेसच्या जवळ आहेत. तर राजस्थान हे सत्तेला टच अँड गो आहे काँग्रेसच्या दृष्टीने, असं सध्या दिसत आहे. अगदी. पण एक मुद्दा असा होता की महादेव बेटिंग ॲपचं जे प्रकरण आहे त्याच्यात तर अक्षरशः बघेलांना घेरण्याचा प्रयत्न झाला. मोदींनी स्वतः त्यावर भाष्य केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण काँग्रेसला महागात पडू शकतं अशा स्वरूपाची चर्चा प्रचारादरम्यान होती. पण तितकासा फटका काँग्रेसला याचा बसलेला दिसत नाही आहे. काय कारण आहेत, काय स्ट्रॅटेजी काँग्रेसची काम करून गेली आहे? मला असं वाटतं हे अशा प्रकारचे अनेक विषय जे स्वतःच भारतीय जनता पार्टी काढतात की हे बघा हे एक प्रकारे स्कॅम झालेला आहे, त्याचा कॅम्पेन स्वतःच करतात आणि इतर अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं कधीही न देणारे पंतप्रधान हे जेव्हा नेमक्या अशा मुद्द्यावर बोट ठेवूनच बोलायला लागतात, तेव्हा असं वाटतं हे एक जाणीवपूर्वक करण्यात आलेलं कृत्य आहे. एखाद्या अगदी छोट्या किंवा निरर्थक गोष्टीला मोठा करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असं ते लक्षात येतं. आणि हेच कदाचित ते सांगू शकलेले असतील बघेल, आणि त्याच्यामुळे जसं म्हणावं तसं या प्रकरणाला तो आपण म्हणालात तसं फायदा मिळू शकलेला. अगदी अगदी. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण काही आणखी एक्झिट पोलचे निकाल आलेले आहेत त्यावर सुद्धा नजर टाकणार आहोत. मध्य प्रदेशमध्ये आणखीन पोलनुसार भाजपची सरशी होताना दिसते, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा साम टीव्ही न्यूज. लोकसभेचे सेमीफायनल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. 5 राज्यातल्या निवडणुकांचे निकाल, त्याचे अंदाज काय आहेत या संदर्भात आपण चर्चा करतोय. मध्य प्रदेशमध्ये आता रिपब्लिकनं जो सर्वे केलेला आहे त्यानुसार काय स्थिती आहे आपण पाहूयात. मध्य प्रदेशात रिपब्लिकनुसार भाजपला अच्छे दिन आहेत. एकीकडे काँग्रेसची सरशी एका सर्वेमध्ये होताना दिसते, तर 118 ते 130 जागा भाजपला मिळू शकतात, तर काँग्रेस 97 ते 107 जागांवर रोखू शकतील भाजप काँग्रेसला, असं या सर्वेनुसार सांगतायत. आपण ही ताजी ब्रेकिंग पाहतो. 118 ते 130 जागा भाजपच्या ताब्यात येऊ शकतात. मध्य प्रदेशात 230 पैकी जर 118 ते 123 जागा भाजप जिंकू शकला तर स्पष्टपणे बहुमताकडे भाजपची वाटचाल होताना दिसते. याच मुद्द्यावर मी राजकीय विश्लेषक माइंडकरांना विचारणार आहे की एकीकडे असं बोललं जातं की काउबेल्टमध्ये भाजपला एक हुकमी प्रचाराचा एक काय तो म्हणजे राम आणि हनुमान. या सगळ्या निवडणुकांमध्ये असं दिसून आलं होतं की पहिल्यांदाच काँग्रेसनं हे मुद्दे हायजॅक केले होते. मग ते छत्तीसगडमध्ये राम वन गमन पथ असेल किंवा इकडे बजरंग दलला काँग्रेसमध्ये सामील होण्याची ऑफर देऊन कमलनाथांनी एक प्रकारे हनुमानाचा मुद्दाही कॅश केला होता. भाजपला तसं ग्राउंड या मुद्द्यावर मिळालं नव्हतं, तरीसुद्धा भाजप या सर्वेनुसार रिपब्लिकच्या सरशी साधताना दिसते. एकतर मीडियाविषयी थोडंसं बोलणं योग्य नाही, पण रिपब्लिकचा सर्व्हे असेल तर तो थोडासा रुलिंग भारतीय जनता पार्टीकडे झुकलेला असेल हे आपण मान्य करूया. हे एका वाक्यात सांगायचं झालं तर, म्हणजे त्यात काही गैर असं नाही, ते आपण सगळे मानतो. ही पहिली गोष्ट. दुसरं असं की 87च्या आधी, म्हणजे माझ्या दृष्टीने हा राम मंदिराचा मुद्दा वर येण्याच्या आधी हेच अगदी ज्याला आपण म्हणता येईल मेजॉरिटी कम्युनिटीतले एक फार मोठा चंक हा काँग्रेसला मतदान करत असे. आणि हा वर्ग हा तसा हिंदुत्ववादी होता, पण तसा तो निधर्मी सुद्धा होता. असा एक मिडल लेव्हलचा जो कोणता असेल तो वर्ग पूर्णपणे काँग्रेस ओरिएंटेड होता. पण सिस्टमॅटिकली 1989 पासून हा वर्ग इतका कमी होत गेला, आणि आपण जो की काँग्रेसची डिक्लाईन पाहतोय तो 1989 पासून पाहतोय, ती आता अक्षरशः 52 वर येऊन थांबली, मध्ये 44 वर गेलेली होती. तो निश्चितपणाने हा वर्ग गेला आणि तो नेमका भारतीय जनता पार्टीकडे गेला. म्हणून मला असं वाटतं जे तुम्ही सांगितली बजरंग दल, म्हणजे याच्यात असं आहे की विनय कटियार जे एकेकाळी बजरंग दलाचे सर्व आणि फार मोठं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जात होतं, आता ते सध्या कुठे आहेत, काय आहेत, हाही एक फार मोठा प्रश्न आहे. एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींच्या राजकारणात ते फेकल्या गेलेले आहेत का, याच्याबद्दल अनेक संघ परिवारात एकही नाराजी आहे. नेमकी ती नाराजी एनकॅश करण्याकरता असेल किंवा काहीही असेल, पण मुरब्बी ज्याला आपण म्हणू शकू, एक मुत्सद्देगिरी दाखवत कमलनाथांनी ती ऑफर दिली की बजरंग दल तुम्ही आमच्याकडे या.
एक प्रकारे हे सांगण्याचा सतत राहुल गांधी काय, कमलनाथ काय, सगळे नेते प्रयत्न करते. तुम्ही ज्याला म्हणता की आम्ही सुद्धा हिंदूच आहोत, हा जो एक प्रकार आहे, मला असं वाटतं काऊ बेल्टमध्ये, त्या काऊ बेल्टमधल्या एकूण थिंकिंगनुसार, तिथच्या लोकांना अपेक्षित असलेल्या कॅम्पेननुसार हे सांगण्याचा कमलनाथांनी प्रयत्न केलेला आहे की आम्ही त्यातलेच आहोत, तुम्ही आमच्याकडे या. आणि मला असं वाटतं कदाचित जे काही सर्व्हे सांगत आहे ते त्या कॅम्पेनमध्ये यशस्वी अगदी ठरले. म्हणजे काँग्रेसने जो सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड वापरलं त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय. भाजपला तसा म्हणावा तसा राम किंवा हनुमान या नावांचा फायदा झालेला दिसत नाहीये. या विश्लेषणाकडे आपण येणार आहोत. एक तुर्तास छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा साम टीव्ही न्यूज. लोकसभेची सेमीफायनल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. राजस्थानमध्ये काय स्थिती आहे आपण पाहूयात. राजस्थानात पुन्हा एकदा एक्झिट पोलनुसार, पोल स्टार्टनुसार राजस्थानमध्ये भाजपचं सरकार येताना दिसतंय. काँग्रेसला राजस्थानमध्ये धक्का बसणार आहे. सध्या अशोक गेहलोत सरकार राजस्थानमध्ये आणि काँग्रेसला तिथं 100 ते 110 जागा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे. तर 90 ते 100 जागा राजस्थानला काँग्रेसला मिळण्याची राजस्थानमध्ये शक्यता आहे. अगदी स्लाइट मार्जिन म्हणता येईल. अगदी पुन्हा एकदा राजस्थानमध्ये जशी स्थिती 2018ला होती, थोडीशी काँग्रेस पुढे होती, भाजप मागे होतं. भाजपनं ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न केला होता, यश आलं नव्हतं. सचिन पायलट इंटॅक्ट राहिले, त्यामुळे या प्रयत्नात भाजपला यश आलं नव्हतं. पुन्हा एकदा तशीच स्थिती आहे, पण यावेळेला भाजप थोडीशी का होईना पुढे आहे, त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेची थोडीशी अधिक संधी आहे. राजस्थानमध्ये कोणत्या मुद्द्यांवर प्रचाराचा भर होता, राजस्थानमध्ये कोणते मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले, यावर सुद्धा एक नजर टाकूया. गेहलोत सरकारच्या काळातील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपकडून टीका करण्यात आलेली आहे. गेहलोत सरकारच्या काळातील पेपर फुटीचा मुद्दा हा प्रमुख गाजलेला मुद्दा होता. त्याचबरोबर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यावर ईडीची झालेली छापेमारी, ऐन निवडणुकांच्या प्रचारादरम्यान छापेमारी झाली होती. वयोवृद्धांच्या पेन्शन स्कीममध्ये अशोक गेहलोत सरकारमध्ये 450 कोटींचा घोटाळा झाल्याचाही आरोप भाजपनं केला होता. काँग्रेस पक्षाच्या परिवारवादावरून म्हणजे घराणेशाहीवरून सुद्धा भाजपकडनं टीकेची झोड उठवण्यात आली होती. माजी मंत्री राजेंद्र गुढा, एक महाराष्ट्राची यांचं कनेक्शन आहे, आपण चर्चेदरम्यान ते बोलूच. त्यांच्या लाल डायरी प्रचाराच्या केंद्रस्थानी हा मुद्दा होता आणि मोदी सरकारच्या योजना राज्यात कशा राबवल्या जातील यावर भाजपकडून जोर देण्यात आलेला होता. प्रचारादरम्यान वारंवार सांगितलं गेलं होतं, केंद्रानं लोकसभेत महिलांना दिलेल्या 33% आरक्षणाचा मुद्दाही भाजपकडून प्रचारात वारंवार आणला गेला होता. राजस्थानमधल्या प्रमुख लढती कोणत्या होत्या आपण पाहूयात. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत असतील किंवा वसुंधरा राजे असतील, सगळ्यांकडे लक्ष होतं. ही बिग फाईट पहा. उदयपूरवती या इथली बिग फाईट आहे. भगवान राम सैनी, राजेंद्र गुढा आणि शुभकरण चौधरी. राजेंद्र गुढा हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. गुढा हे खरं तर काँग्रेसचे मंत्री होते, पण लाल डायरी प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि ते आता शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. वसुंधरा राजे आणि रामलाल चौहान ही सुद्धा एक. त्याचबरोबर सवाई माधोपूर मतदारसंघातली किरोडीलाल मीणा आणि दिनेश अब्रार यांच्या दरम्यानची ही बिग फाईट सुद्धा चर्चेचा विषय होती. बाबा बालकनाथ मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मानले जातात, त्यांच्या विरोधात इम्रान खान होते काँग्रेसचे. तिजारा मतदारसंघातली ही लढत. टोंकमध्ये पहा, अजित सिंह मेहता आणि सचिन पायलट काँग्रेसचे, ही सुद्धा एक बिग फाईट म्हणता येईल. अतुल भन्साली आणि मनीषा पवार हे काँग्रेसच्या आहेत आणि अतुल भन्साली भाजप. जोधपूर मतदारसंघातली ही बिग फाईट आहे. दिडवाना मतदारसंघ पहा, जितेंद्र सिंग जोधा आणि चेतन सिंग चौधरी यामध्ये ही लढत आहे. लक्ष्मणगड मतदारसंघ, बन्नाराम वीणा आणि मांगेलाल मीना हे काँग्रेसचे उमेदवार तिथून असणार आहेत. तारानगर मतदारसंघात पहा, राजेंद्र राठोड आणि नरेंद्र बुडानिया हे काँग्रेसचे उमेदवार भाजप विरोधात आहेत. महेंद्रसिंग राठोड भाजपचे आहेत सरदारपूरमध्ये. तर अशोक गेहलोत काँग्रेस, एकतर्फी लढत मानली जाते, पण अशोक गेहलोत असल्यामुळे बिग फाईट. दिया कुमारी आणखी एक भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार मानले जातात, त्यांच्या विरोधात सीताराम अग्रवाल आहेत. विद्याधर नगर आणि मेन म्हणजे राजघराण्याशी संबंधित असल्यामुळे या लढतीकडे सुद्धा लक्ष आहे. दरम्यान एक मोठी बातमी आता सध्या एक्झिट पोलमधून समोर येते की 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची मुसंडी दिसून येते. 5 राज्यांच्या विधानसभेत काँग्रेस सत्तेत येऊ शकते. 5 राज्यात भाजपला झटका बसणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या काही वेळात मिळणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. राजस्थानमध्ये भाजप थोडीशी सरशीट साधताना दिसते. तर छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणामध्ये काय होणार ते आपण पाहणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण
राजस्थानकडे वळूयात. राजस्थानमध्ये प्रामुख्यानं माइंडकर हा एक मुद्दा चर्चेला गेला होता की भाजपनं स्थानिक नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न कायमच चालवले होते. मग ते कर्नाटकची निवडणूक असो किंवा याआधी सुद्धा आपण बघितलं मध्य प्रदेशात सुद्धा शिवराज सिंग चौहान यांची उमेदवारी अगदी शेवटच्या टप्प्यात घोषित करण्यात आली. अगदी म्हणजे घायकुतीला आणल्यानंतर ती उमेदवारी घोषित झाली. तीच पद्धत राजस्थानमध्ये पण वापरली गेली आहे. वसुंधरा राजेंना कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवण्यापासून भाजपनं दूर ठेवलंय. मग ते दिया कुमारी असोत किंवा मग नरोत्तम मिश्रा असोत किंवा अजूनही काही महत्त्वाचे नेते असोत, यांना प्रोजेक्ट केलं गेलं. कुठे ना कुठेतरी भाजपनं स्थानिक नेतृत्व खच्चीकरणाचा जो प्रयोग कर्नाटकमध्ये केला होता, खरं तर तिथं फटका बसला होता, तरीसुद्धा हा करण्यात आलेला आहे. काय यामागची अपरिहार्यता आहे केंद्रीय नेतृत्वाची भाजपच्या? सरळ एका वाक्यात म्हणजे नरेंद्र मोदींना कोणीही स्वतःला चॅलेंज नको आणि केवळ या आणि या वाक्याकरताच जे नेतृत्व त्यांना पॅरलल होऊ शकेल असं वाटतं, त्या नेतृत्वाचं खच्चीकरण करणं हे ते आद्य कर्तव्य समजतात. मग शिवराज सिंग चौहान असतील, ज्याच्याविषयी आत्ताच आपण बोललेलं होतं, किंवा BS येडियुरप्पा कर्नाटकात असतील. आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला येडियुरप्पा यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नाही, मग तेव्हा त्यांना सन्मानपूर्वक एक्झिट, मग त्यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्षपद, अशा प्रकारचं पॅचअप त्यांनी केलेलं आहे. पण शेवटी आपला जो मुद्दा आहे तो सोडलेला नाही आणि ज्याच्यापासून त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला कुठेतरी चॅलेंज देऊ शकते, त्या व्यक्तीला दूर करणं हे एकमेव आहे. आणि याचे बळी दोन ठरलेले आहेत सध्या, म्हणजे येडियुरप्पा आणि काही प्रमाणात शिवराज सिंग चौहान. आपण जे वसुंधरा राजेंच्या विषयी म्हटलेलं आहे, तर वसुंधरा राजेंचे आणि नरेंद्र मोदींचे संबंध अगदी 2013 ते 2018 सुद्धा काही फार चांगले होते असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक प्रकारे म्हणजे जवळपास त्यांनी तसं म्हटलंही असेल, एक प्रकारे भारतीय जनता पार्टी त्यांच्या मातोश्रींनी विजयराजेंनी एकेकाळी चालवलेली आहे. कारण त्या अक्षरशः त्याच्या फायनान्सर होत्या जेव्हा नरेंद्र मोदी कुठे कार्यकर्ता सुद्धा नव्हते त्यावेळेसपासून. त्याच्यामुळे वसुंधरा राजेंचं जे आपण वरचढ आहोत, ही जी त्यांची सततची भावना असते, ती नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती कशी टॉलरेट करेल. पण त्यांना हेही लक्षात आलं की राजघराणं आणि वसुंधरा राजे, सिंधिया घराण्याचा क्लाउड, या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपण वसुंधरा राजेंना दूर करू शकत नाही, याची नरेंद्र मोदींनाही जाणीव झालेली होती. आणि म्हणून एक थोडंसं वेगळं उदाहरण देतो की बाकी इतर ठिकाणी कदाचित एकाच घराण्यात 2 तिकीटं द्यायला हे नरेंद्र मोदींनी नकार दिलेला असेल, पण वसुंधरा राजेंच्या मुलाला मात्र त्यांनी तिकीट दिलेलं आहे. तर ह्याच्याच करता की ते त्यांच्यासमोर बोलू शकत नाही. आणि आत्ता भलेही आपण आत्ता बोलत की दिया कुमारी वगैरे जे काही भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, पण जर समजा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर तुम्हाला एवढंच सांगतो की पुन्हा वसुंधरा राजेंच्याकडे जाण्याशिवाय भारतीय जनता पार्टीला पर्याय नसेल. अगदी आपल्या चर्चेमध्ये मिलिंद आव्हाड, प्राध्यापक मिलिंद आव्हाड हे सुद्धा जोडले गेलेले आहेत. JNUमध्ये प्राध्यापक आहेत ते, आणि ते सुद्धा या राजकीय सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. मिलिंदजी, तुमचं या चर्चेत स्वागत आहे. सुरुवातीला मी एक अंदाज देतो तुम्हाला. सध्या एकूण 5 पैकी 3 राज्यातले एक्झिट पोल आलेले आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला सरशी मिळताना दिसते. त्याचबरोबर राजस्थानमध्ये काहीशी वेगळी परिस्थिती होऊ शकते. भाजपला तिथं काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळत आहेत असा अंदाज, 100 ते 110 पर्यंत जागा मिळू शकतात. पण काँग्रेससुद्धा जवळपास 90 ते 100 जागांच्या आसपास राहील असा अंदाज आहे. आणि तिसरं म्हणजे छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस येण्याची शक्यता आहे. गेल्या वेळची जवळपास 68 ते 70 जागा त्या घटून कदाचित 45 ते 50 जागांवर काँग्रेस राहील अशा स्वरूपाची चर्चा आहे. म्हणजे 2 राज्यांमध्ये काँग्रेसला सरशी साधताना काँग्रेस दिसते, तर एकीकडे काहीशे मागे पडताना काँग्रेस दिसते. या सगळ्या राज्यातल्या निवडणुकांचा प्रचार तुम्ही पाहिला होता. या 3 प्रामुख्यानं निकालाकडे किंवा एक्झिट पोल्सकडे तुम्ही कसे पाहताय? एक 2 गोष्टी आहेत. खरं म्हणजे राजस्थानमध्ये जर आपण 2018च्या निवडणुका पाहिल्या तर काँग्रेसला जी 99 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांचा जो वोट शेअर आहे तो साधारणतः 39.8% राहिलेला आहे 2018ला. आणि भाजपचा 2018च्या असेंब्लीमध्ये वोट शेअर राहिलेला 39.3%. तर 0.3% हा जो वोट शेअर आहे त्याच्यावरती भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 99 मिळाल्या होत्या. BSP बरोबर म्हणजे एका जागेला बरोबर घेऊन गेहलोत सरकार स्थापन झालं होतं. म्हणजे राजस्थानमध्ये जर आपण वोटिंग पर्सेंट बघितला तर तो अगदी 2-3% तो फरक आहे. पर्सेंटचा म्हणजे 39-3% आहे भाजपा
आणि 39.8% आहे काँग्रेस. परंतु ज्या सीट काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्या भाजपला 73 आणि काँग्रेसला 99. तेच चित्र जर आपण लोकसभेला बघितलं तर लोकसभेला साधारणतः आपल्या लक्षात येईल की भाजपला राजस्थानमध्ये 25 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे मोदीच्या सरकारला भाजपानं म्हणजे एका अर्थानं समर्थन मिळालं होतं. परंतु असेंब्ली इलेक्शनचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये साधारणतः आपल्याला तो अगदी थोडाफार फरक दिसेल. एक दुसरं, राजस्थानमध्ये नाहीतरी पूर्वीपासनं आयदर ऑर असं समीकरण राहिलेलं आहे. म्हणजे एक वेळेस भाजप आणि दुसऱ्या काँग्रेस असं ते बरोबर. गेल्या 28 आता आपण वर्षापासूनचं समीकरण आहे की सत्तेत असलेला पक्ष पुन्हा सत्तेत येत नाही. असं एक राजस्थानचा हा पॅटर्न राहिलेला आहे. काही प्रमाणात तो आपल्याला हा पॅटर्न बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणात राजस्थानमध्ये हा दिसतो. यावेळेस मला स्वतःला असं वाटतं की 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे जर आपण सचिन पायलटांचं यावेळेसच्या निवडणुकीतला जर वावर जर बघितला तर ते बहुधा त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर फिरले नाहीत, अशी एक सर्वसाधारण परिस्थिती आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये सचिन पायलट हे पूर्णपणे त्यांच्या राजस्थानमध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये सगळीकडे फिरलेले दिसतात. राजस्थानमध्ये त्यांच्या पूर्ण निवडणुकीमध्ये मोठा वावर दिसत. ते ज्या समुदायाला रिप्रेझेंट करतात, गुज्जर समुदाय, हा समुदाय राजस्थान मोठ्या प्रमाणात आहे. मला स्वतःला असं वाटतं की याही गोष्टीचा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की हे डायनामिक साधारणतः या निवडणुकीमध्ये कसं दिसेल. दुसरं, साधारणतः विजयाराजे सिंधियाला यापूर्वी कायमस्वरूपी राजस्थानमध्ये भाजपाचं नेतृत्व, शीर्ष नेतृत्व पाहिलेलं आहे. परंतु यावेळेस विजयाराजे सिंधिया वसुंधरा निवडणुकीमध्ये वसुंधरा सिंधिया राजस्थानच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बॅकफुटवर आहेत. अगदी. अशी सर्वसाधारण निवडणुकाच्या प्रचार यंत्रणा आणि त्या भाजपच्या अंतर्गत असणारी ती हे होती. आणि तिसरा मुद्दा, तिथली जी एसटी रिझर्वेशनच्या अनुषंगानं जाट आणि राजपूतांची एका अर्थानं आपण गेल्या पंचवर्षीमध्ये पाहिलं की त्यांना एसटी मध्ये म्हणजे मीना ही डॉमिनेट ट्राईब आहे, त्याच्यात त्यांना तुम्ही टाकलं पाहिजे अशी जाट आंदोलनाची एक मोठी भूमिका होती आणि त्यांचाही तसा मोठा पर्सेंटेज आहे. मला स्वतःला असं वाटतं की एकूण हे सोशल डायनॅमिक्स आणि यापूर्वी आता आपण उल्लेख केला सरकारमधला भ्रष्टाचाराचा मुद्दा हा भाजपानं निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. तर या दोन गोष्टीचं जर आपण कॉम्बिनेशन बघितलं तर मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेस तसं बरं करतंय असं म्हणावं लागेल. कारण यापूर्वी मी म्हणालो तसं आयदर ऑर अशी राजस्थानची परिस्थिती राहिलेली आहे. परंतु काँग्रेस सरकारवरती म्हणजे गहलोत सरकारवरती राजस्थानमध्ये झालेली जी सगळी भ्रष्टाचाराचे आरोप असतील त्या सरकारला म्हणजे एकूण भाजपानं राजस्थानमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा केंद्रभूत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सचिन पायलटांचा विधानसभेतला वावर जर बघितला प्रचारातला तर तो त्यांचा फार मतदारसंघाच्या बाहेर दिसत नव्हता. तिकीट वाटपामध्येही हस्तक्षेप आहे असं काही चित्र दिसत नव्हतं. त्याच्यामुळे एका अर्थानं गुज्जर समाज हा कुठेतरी दुखावलेला आहे असं चित्र होतं. अशा परिस्थितीमध्ये आपण जसा आता उल्लेख केला तसं जर काँग्रेस त्यांची ती बाजू टिकून ठेवत असेल तर कुठेतरी त्यांची सरशीस चालली असं म्हणता येईल. परंतु हेही आपल्याला मान्य करावं लागेल की भाजप आणि काँग्रेसचा 2018चा वोटर जर बघितला तर तो अगदी म्हणजे काही पॉइंट टक्क्यामधला असणारा तो फरक आहे. तर तो त्यांनी टिकून ठेवला असं म्हणावं लागेल. आणि लोकसभेच्या वेळेस राजस्थान पॅटर्न बघितला तर 25 जागा भाजपला राजस्थाननं दिलेल्या आहेत. कदाचित आपल्याला ते बघावं लागेल की विधानसभेच्या या पॅटर्न वरती लोकसभेचे निकाल ठरतात का किंवा तशा कल दिसतोय का? एक ताजी बातमी येते, ताजी ब्रेकिंग येते. कोणती माहिती आहे पहा. राजस्थानमध्ये काटेकी टक्कर दिसून येते. एक्झिट पोलचे पोल ऑफ पोल काय म्हणतात आपण पहा. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळण्याचा राजस्थानमध्ये अंदाज आहे. 200 पैकी 100 जागा. भाजपला 110 ते 128 जागा मिळण्याचा राजस्थानमध्ये अंदाज आहे. राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार कुणाचं येणार यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. पण त्यानंतरही कदाचित अस्थिरता, राजकीय अस्थिरता राजस्थानमध्ये दिसू शकते. कारण तसे निवडणुकांचे निकाल एक्झिट पोलमध्ये तरी दाखवत आहेत. पोल ऑफ पोल पहा. राजस्थानमध्ये पोल स्टार्ट या एजन्सीनुसार 100 ते 110 जागा भाजपला आहेत तर काँग्रेसला 90 ते 100 जागा, इतरांना 5 ते 15 जागा मिळतील. आज तक नुसार 100 ते 110 भाजपला जागा मिळतील तर 90 ते 100 काँग्रेसला आणि 5 ते 15 जागा इतरांना. टाइम्स नाऊनुसार 108 ते 128 भाजपला थोड्या अधिक जागा दाखवत आहेत तर 56 ते 72 काँग्रेसला थोड्या 20 ते 25 जागा कमी दाखवत आहेत. इतरांना 13 ते 21 आणि झी न्यूज 90 ते 100 जागा भाजपला, काँग्रेसला 100 ते 110 थोडीशी सरशी दाखवते आहे. झी न्यूजच्या
सेमीफायनल ही जी लोकसभेची आहे त्यामध्ये, आणि 5 ते 15 जागा इतरांना दाखवत आहेत. पोल ऑफ पोल म्हणजे जवळपास सगळ्यानुसार काय छत्तीसगडमध्ये अंदाज आहे आपण पहा. काँग्रेसचं सरकार येण्याचा अंदाज पोल ऑफ पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 40 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज पोल ऑफ पोलमध्ये व्यक्त केला जातोय. BRSला 48 ते 58 हा तेलंगणामधला खरं तर पोल आहे. छत्तीसगडमध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं सरकार येईल. काँग्रेसला 40 ते 45 जागा. छत्तीसगडमध्ये पहा काय स्थिती आहे. ॲक्सिसच्या सर्वेनुसार भाजप 36 ते 46 जागा मिळेल. 90 मतदारसंघांची विधानसभा आहे. काँग्रेसला 40 ते 50, इतरांना 1 ते 5 आणि पोल स्टार्ट या सर्वेनुसार 30 ते 35 भाजपला मिळतील. काँग्रेसला 40 ते 45 आणि इतरांना 0 ते 3 जागा, आणि अष्टकमध्ये 36 ते 46 भाजपला मिळतील. 40 ते 50 जागा या काँग्रेसला मिळतील. इतरांना 1 ते 5 जागांदरम्यान त्यांचा आकडा राहू शकतो. झी न्यूजनं 30 ते 40 जागा भाजपला दाखवल्यात आणि 46 ते 56 म्हणजे सरळ सरशी छत्तीसगडमध्ये दाखवलेली आहे. पोल ऑफ पोल आहेत. लोकसभेची सेमीफायनल आहे. छत्तीसगडमधल्या 90 जागांचं हे काय चित्र असेल हे आहे. मध्य प्रदेशमध्ये पोल स्टार्टचा एक्झिट पोल काय सांगतोय पहा. काँग्रेस 111 ते 121, भाजप 106 ते 116 आणि इतर 6 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतात. इथं सुद्धा काँग्रेसला सरशी मिळताना दिसते. मध्य प्रदेशचा पोल आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. माइनकर, हा जो मुद्दा आहे छत्तीसगडमध्ये असेल किंवा प्रामुख्यानं राजस्थानमध्ये पाहिला की महिलांवर भाजपनं अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. महिलांसाठी मग त्यांनी अनेक योजना आणल्या. उदाहरणार्थ लाडो प्रोत्साहन योजना असेल किंवा रोड साईड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठीची एखादी योजना, त्याची घोषणा केलेली आहे. 12वी पास मुलींसाठी स्कूटीची घोषणा केलेली आहे. पुन्हा एकदा म्हणजे रेवडी संस्कृतीची खिल्ली पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उडवली, पण पुन्हा एकदा त्यांनी अशा घोषणांच्या माध्यमातून महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात काय माहिती आहे का की आपण ज्यात एक रेवडी संस्कृती म्हटलं आणि त्या ज्यांची खिल्ली उडवायची तेच स्वतः द्यायचं, तर मी स्वतः गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज सध्याचे पंतप्रधान तेव्हा मुख्यमंत्री गुजरातमध्ये होते, तेव्हा मी त्यांचं कव्हर केलेलं आहे. त्यांनी एक असा दावा केला की माझ्या राज्यात जी ग्रामपंचायत अविरोध आपली पंचायत निवडून देईल त्यांना मी 60,000 वगैरे जे काही असेल ती रक्कम देणार. आणि दावा असा केला की ही स्कीम मी आणली. पत्रकार म्हणून आम्ही तिथून त्यांचं ऐकून घेतलं आणि समोर दुसरीकडे गेलो. अमरसिंग चौधरी तेव्हा विरोधी पक्षनेते होते काँग्रेसचे. त्यांनी सांगितलं ही तर स्कीम गुजरातमध्ये 1960 पासून आहे. यात नरेंद्र मोदींनी नवीन ते काय आणलेलं आहे. त्याच्यानंतर मी स्वतः त्याच्यानंतर महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात मला असं कळलं की ही स्कीम महाराष्ट्रात सुद्धा 1960 पासून आहे. म्हणजे आपण जे आत्ता म्हणाला त्या वाक्याकरता की अशी रेवडी तुम्ही काही केलंच नाही असं दावा करायचा नरेंद्र मोदींनी आणि काँग्रेसला उद्देशून, आणि त्याच्यानंतर त्याच स्कीम वेगळ्या नावानी मी केल्या म्हणून दाखवायच्या आणि त्याच प्रकारचं लाडो म्हणा, स्कूटी म्हणा, आम्ही महिलांच्या करता खूप मोठं काम करत आहे अशा प्रकारचे दावे करायचे. त्यातनं या काऊ बेल्टमध्ये जसं राम चालतं तसं दुर्दैवाने एक असं म्हटलं पाहिजे की महिलांच्या बाबतीत जे काही महिला सशक्तीकरण आहे ते अजूनही मोठ्या प्रमाणात मागासलेलं आहे असं एक सरळ दावा करायला हरकत नाही. आणि त्या बाबतीत जेवढं काम कराल तेवढं कमी पडतं. आणि भारतीय जनता पार्टी, हा माझा सरळ व्यक्तिगत माझा आरोप आहे, भारतीय जनता पार्टी ज्या विचारसरणीनुसार चालते त्या विचारसरणीत ते महिलांना कितपत सशक्तीकरणाला मदत करू शकतात त्यांची विचारसरणी आहे हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचे जे काही दावे असतील की आम्ही हे केलं ते केलं, परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी मग त्यांच्याच आमदारांच्या हातून महिलांच्या बाबतीत झालेले अत्याचार असतील किंवा दलित समाजावर त्यांच्याच काही कार्यकर्त्यांच्या हातून झालेले अत्याचार असतील, याची उत्तरं सुद्धा त्यांना द्यावी लागली होती आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात ते बॅकफूटवर आहे. म्हणजे त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत महिलांसंदर्भात त्या कुठेतरी असं दाखवत आहेत की महिलांना विशेष अजून तिथे स्थान मिळालेलं नाही. म्हणजे महिलांसाठी योजना घोषित करायच्या पण महिलांना कमीपणाने. बिलकुल बिलकुल. मी स्वतः नॉर्थ बेल्ट मध्ये राहून आलेलं मध्य प्रदेश मी कव्हर केलेलं आहे म्हणून मी अगदी ठामपणाने सांगतो
की जेवढा दावा असा केला जातो की महिला सशक्तीकरण वगैरे केलं जातं त्यामध्ये मध्य प्रदेश तरी बरंचसं पुढारलेलं असेल, पण राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तर ह्या सगळ्या मी योजना आणल्या हे जे म्हणत आहेत, तर महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत जे काही थिंकिंग आहे राजस्थानचं किंवा छत्तीसगडचं ट्रायबल बेल्ट मधलं, ते अजूनही त्या बाबतीत अगदी. फार मागासलेलं आहे मिलिंदजी, असं मला वाटतं. मिलिंदजी, याच मुद्द्यावरनं मला तुम्हालाही विचारायचं आहे. तुम्ही सामाजिक क्षेत्रातही काम केलेलं आहे, तुम्ही या संदर्भातला अभ्यासही केला असेल. जसं भाजपनं महिलांसाठी इथे योजना आणल्या तशा काँग्रेस पण काही मागे नाही आहे. तिथे काँग्रेसने सुद्धा वार्षिक 10,000 महिलांसाठी पेन्शन योजना आणलेली आहे, किंवा मग 500 रुपयात गॅस सिलेंडर, महिलांसेंट्रिकच अशी एक योजना म्हणता येईल ती महिलांसाठी. मग काँग्रेसने सुद्धा रेवडी संस्कृतीचा वापर केलेला आहे. महिलांना इतकं महत्त्व राजस्थानच्या राजकारणात कधीपासून यायला लागलं, काय कारण आहेत त्याची? नाही, खरं म्हणजे आपण जर बघू तर एकूण हिंदी बेल्टमध्ये आताही म्हणजे 4 निवडणुका होत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, भ्रष्टाचाराचा मुद्दा, गव्हर्नन्सचा मुद्दा, आणि ज्याला आपण रेवडी म्हणजे एका अर्थानं निवडणुकीमध्ये योजनेची घोषणा आणि त्यानंतर त्याची तरतूद होईल का नाही तो भाग नाही राहिला, पण योजनेची घोषणा अशा स्वरूपाचं साधारणतः या 4ही स्टेटमध्ये हा एक कॉमन पॅटर्न आपल्याला दिसेल. या 4ही राज्यांमध्ये आता जर आपण छत्तीसगडचा उल्लेख केला तर छत्तीसगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणा झालेल्या आहेत. 15 वर्ष जे भाजपच्या ताब्यातलं राज्य होतं ते 2018ला बघेल यांच्या नेतृत्वाखाली आलं, ते मोठ्या मेजॉरिटीनं आलं. बघेलांचं जे एकूण कारभार आहे त्या परिसरात म्हणजे छत्तीसगड तसं हे आदिवासी बहुल राज्य आहे, तिथे तसा लॉ अँड ऑर्डर, गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस हे मुद्दे कायमस्वरूपी तिथे राहिलेले आहेत. एक त्याचबरोबर बघेलांचं छत्तीसगडातला जो राजकीय वावर आहे तो एका अर्थानं भाजपचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो काँग्रेसनं तिथं स्वीकृत केलेला आहे. उदाहरणार्थ म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांची दुरुस्तीकरण करणे किंवा एकूण भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याला राज्यात दिसतो, तो अजेंडा एका अर्थानं बघेल सरकारनं पुढे घेऊन गेला. त्यांनी राम वनगमन पद म्हणजे राम वनवासादरम्यान राम आणि सीता, प्रभू राम, सीता आणि हे सगळे वनवासादरम्यान ज्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या त्यांचाही विकास आराखडा हाती घेतलेला आहे. एक प्रकारे रामाचा मुद्दा हायजॅक, मगाशी तो मुद्दा चर्चेत आला होता. हा, तर ते कॉम्बिनेशन आपल्याला छत्तीसगडमध्ये दिसेल, काही अंशी प्रमाणात आपल्याला राजस्थानमध्येही तशीच परिस्थिती आहे, मध्य प्रदेशमध्ये आपल्याला ते जाणवेल की एकूण लॉ अँड ऑर्डर, महिलांची सुरक्षा असेल, मुलींच्या शाळेत जाणाऱ्या पायाभूत सुविधांची गोष्ट असेल, हे मुद्दे या राज्यात तसे हिस्टॉरिकली हे राज्य बिमारो म्हणजे युपीएच्या काळामध्ये या 4-5 बिमारू राज्य असं म्हटलं जायचं, परंतु नंतरच्या काळात त्याची ती टर्मिनॉलॉजी बदलून एका अर्थानं जसं बिहारमध्ये गव्हर्नन्सचा मुद्दा हा प्रायमरी करून नितीश कुमार काही वर्ष तिथं आलेले आहेत, तसंच या 3-4 राज्यामध्ये आता विकासाचा मुद्दा हा प्रमुख मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर धार्मिक राजकारण ही दोन्ही पार्ट्यांकडनं त्याला दिली जाणारी एक झालर आहे आणि तीही आपल्याला नाकारता येणार नाही की काँग्रेसनं छत्तीसगड असेल किंवा राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, काही अंशी धार्मिक राजकारणाचाही काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वापर केला दिसेल किंवा त्या सेंटिमेंट ज्या आहेत त्या काँग्रेसही जपत असताना दिसेल. तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे भाजपाकडनं केलं जात आहे आणि काँग्रेसकडनंही केलं. म्हणजे फार काही कोणाला बोल लावण्याची गरज नाही, एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा तशी परिस्थिती या राज्यांमध्ये आहे. प्रचारात सुद्धा तेच प्रतिबिंब उमटलेलं आहे. 5 राज्यांचं एक्झिट पोल आपण या लोकसभेची सेमीफायनल या कार्यक्रमातनं पाहतोय. एक छोटासा ब्रेकनंतर पुन्हा एकदा 2 राज्य आहेत, तेलंगणा आहे, मिझोराम आहे. या राज्यांमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघत राहा साम टीव्ही न्यूज. लोकसभेची सेमीफायनल या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मध्य प्रदेशमध्ये पोल ऑफ पोल काय सांगतात आपण एकदा त्यावर नजर टाकूया आणि मग चर्चेला सुरुवात करूयात. मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती आहे पहा. एक्झिट पोलनुसार, पोल ऑफ पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये काटेकी टक्कर आहे. भाजपला 118 ते 130 जागांचा अंदाज मध्य प्रदेशमध्ये वर्तवण्यात आला आहे, तर काँग्रेस 100 ते 25 जागांचा अंदाज पोल ऑफ पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशात मॅजिक फिगर 116 आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला सत्तेची संधी आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येणार का? ऑपरेशन लोटसचा काँग्रेस बदला घेणार का? अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नावर आपण चर्चा करणारच आहोत. पोल ऑफ पोल पहा. लोकसभेची सेमीफायनल पोल ऑफ पोल मध्य प्रदेशमध्ये 230 पैकी पोल स्टार्टनुसार भाजपमध्ये 106, भाजपला 106 ते 116 दरम्यान जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 111 ते 121. थोडीशी सरशी काँग्रेससाठी पोल स्टार्टमध्ये दाखवते. 6 आणि 7 जागा, 6 ते 7 जागा इतरांना मिळतील. झी न्यूजनुसार 106 ते 116 जागा भाजपला मिळतील, काँग्रेसला 111 ते 121 आणि इतरांना 8 जागांपर्यंत जागा मिळू शकतात. CNXच्या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात
110 ते 123 जागा या भाजपला मिळतील, तर 100 ते 125 जागा काँग्रेसला मिळतील आणि इतरांना 5 जागांपर्यंत जागा मिळू शकतात. रिपब्लिकच्या सर्वेनुसार 118 ते 130 जागा भाजपला, काँग्रेसला 97 ते 107 जागा आणि इतरांना 2 जागांपर्यंत जागा मिळू शकतात. त्यामुळे कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये काहीशी काँग्रेसची सरशी दिसते. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतदान होतंय, त्यापैकी काँग्रेसला 99 ते 100 जागा मिळू शकतात. मॅजिक फिगर राजस्थानमध्ये ही 99 जागांची आहे. भाजप 100 ते 110 जागा. राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे आणि 28 वर्षांचा जो राजस्थानचा इतिहास आहे की सत्तेत असलेला पक्ष पुन्हा नव्यानं 5 वर्षानंतर सत्तेत येत नाही, तीच परंपरा कायम राहण्याची दाट शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. छत्तीसगडमध्ये पहा 90 जागा आहेत, काँग्रेसला 45 जागांपर्यंत 40 ते 45 जागा मिळू शकतात. खरं तर मॅजिक फिगर 45 ही आहे, त्यामुळे अधिक 4 ते 5 जागा असतील त्याची सत्ता सहज बनू शकते. पण ज्या अर्थी 40 ते 45 जागा काँग्रेसला दाखवत आहेत, त्यामुळे भाजपला सुद्धा ऑपरेशन लोटसची संधी आहे. भाजपला पहा 30 ते 35 जागा छत्तीसगडमध्ये मिळण्याचा अंदाज आहे आणि इतरांना 3 जागा मिळू शकतात. इतर हे जे 3 आहेत त्यांना कदाचित निकालानंतर महत्त्व येऊ शकते. तेलंगणामध्ये पहा पोल स्टार्टचा एक्झिट पोल काय सांगतोय, काँग्रेसला 49 ते 59 जागा मिळू शकतात. तेलंगणामध्ये काँग्रेसला सरशी दाखवते आहे, तर भाजपला 5 ते 10 जागा मिळू शकतात. BRS या KCR यांच्या भारतीय राष्ट्र समिती या पक्षाला 48 ते 58 जागा मिळू शकतात. सध्या ते सत्तेत आहेत तिथे आणि गेली 10 वर्ष सत्तेत आहेत, तेलंगणाच्या स्थापनेपासून सत्तेत आहेत. इतरांना 6 ते 8 जागा मिळू शकतात. 119 पैकी काँग्रेस आणि BRS अगदी काटेकी टक्कर, म्हणजे एकेका जागेसाठी कदाचित तिथे संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. आणि या 4 राज्यातल्या जागांवर आपण नजर टाकल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. आपण तेलंगणामध्ये विशेषतः माइंडकर आपण पाहिलं की तेलंगणामध्ये अगदी स्थापनेपासून राज्याच्या 10 वर्ष सलग KCR आहेत. KCR यांच्या कृषी संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्या वाखाणल्या गेल्या होत्या, त्याची कॉपी करण्याचा अनेक राज्यांमध्ये प्रयत्न झाला होता. पण तरीसुद्धा BRSला काँग्रेसने तर तगडी लढत दिलेली आहे. गेल्या वेळेला काँग्रेस या 15-16 जागांपर्यंत मर्यादित होता, तो आता जवळपास सत्तेच्या दिशेने जाताना दिसतोय. काय चुका झाल्या BRSच्या? खरं तर BRSनं आता एक्सपान्शन मोडवर BRS आहे, महाराष्ट्रात असेल किंवा आजूबाजूच्या आंध्र प्रदेशमध्ये असेल, एक्सपान्शन मोडवर असताना BRSचं तेलंगणाकडे दुर्लक्ष झालं म्हणून ही स्थिती आली आहे. नाही, एक्सपान्शन विषय असेल तर एक्सपान्शन हे केवळ भारतीय जनता पार्टीला मदत करण्याकरता असं माझं फ्रँक ओपिनियन आहे. याचं कारण नॅचरली जर का BRSनी कॅन्डिडेट उभा केला तर ते कोणाची मतं घेतील, तर अर्थात काँग्रेसची. आणि जेवढी काँग्रेस, राष्ट्रवादीची किंवा महाविकास आघाडीची जेवढी मतं BRSकडे वळतील, तेवढं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या अलायन्सचं इलेक्शनमधलं महत्त्व त्यांचं जे काही असेल ते वाढेल आणि तो एक प्रयत्न आहे. राहिला प्रश्न काही शेतकऱ्यांच्या योजना ज्याच्याबद्दल चर्चा होते. तर माझं काही अगदी तेलंगणाच्या ऑफिसर्सची त्याच्याचबरोबर एकदा माझी भेट अगदी के चंद्रशेखर राव यांच्या कन्येशी सुद्धा झाली होती. जे काही डिस्कशन झालेलं आहे त्यातनं असं आहे की अनेक वेळेला अशा काही स्कीम्स शेतकऱ्यांच्याकरता त्यांनी अनाऊन्स केल्या की ज्या आर्थिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणात इररॅशनल वाटल्या आणि त्या इम्प्लिमेंट करताना होणारा वारेमाप खर्च आणि त्याच्यानंतर वाढणारं बजेट जर का पाहिलं तर ते होईल का हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे योजना तर अनेक आहेत किंवा ऑन पेपर तर सांगितलं मी हे देईन ते देईन, पण ते इम्प्लिमेंट करताना लागणारा पैसा आहे का, एक प्रॅक्टिकॅलिटी योजनेमध्ये आहे का, तर ती दिसली नाही. एक तेलंगणा वेगळं राज्य आलं म्हणून जी एक पहिल्यांदा क्रेज होती तिथे पहिले 5 वर्ष मिळून गेले, त्याच क्रेजमध्ये दुसरी 5 वर्ष मिळाली, पण आता ती कंटिन्युइटी नाही आहे. आणि त्याचबरोबर माझ्या दृष्टीने पॉलिटिकली BRSनी एक प्रकारे कुंपणावरची भूमिका घेतलेली आहे. कारण त्यांनी आम्ही ना भाजपचे ना काँग्रेसचे असं म्हणताना त्यांची जी प्रत्येक कृती आहे ती एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला मदत करणारी आहे. आणि यातलं स्वतः एक वाक्य माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी स्वतःच सांगितलेलं कुठल्या तरी एका रॅलीमध्ये की चंद्रशेखर राव स्वतः आमच्याकडे NDAत यायला तयार होते, पण त्यांना मी नकार दिला. मी सांगितलं की तुम्ही वेगळे लढा. एक प्रकारे कुंपणावरची जी भूमिका ज्याच्याविषयी मीडियामध्ये नेहमी रिपोर्ट घेतात की के चंद्रशेखर राव यांची भूमिका अशी इस पार या उस पार अशी नसते, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना तेलंगणाच्या
एक प्रकारे जो काही तेलंगणाचा जो आपण जो पाहतो एक्झिट पोल तो काही प्रमाणात त्यांच्या विरुद्ध जाताना दिसतोय. आणि हा मी काही प्रमाणात याच्याकरता म्हणतोय की अक्षरशः बाय अ व्हिस्कर म्हणजे 1 किंवा 2 आमदारांनी BRS ही काँग्रेसच्या मागे आहे. एवढं 1 किंवा 2 जागांनी म्हणजे त्यांच्या हातनं पूर्ण राज्य गेलेलं आहे अजूनही असं म्हणू शकत नाही. कदाचित MIM आणि इतर जे काही छोटे मोठे पक्ष आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या एकाच वेळेस MIM आणि भारतीय जनता पार्टी हे BRSच्या मदतीला येतील का, ते भाजपला चालेल का, हे पुढचे प्रश्न आहेतच. मग अशा वेळेस MIM कोणती भूमिका घेते, कारण MIMची सुद्धा भूमिका ही एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला मदत करणारीच असते असं माझं ठाम मत आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न एक प्रकारे पोलखोल होणार आहे की नेमकं तुमची बाजू कोणती. मग ती BRSची असेल, MIMची असेल आणि भारतीय जनता पार्टीला एक स्टँड घ्यायला लागेल. आणि तेव्हा अशा परिस्थितीत जे सध्या पॉलिटिकली मला असं वाटतंय की कदाचित काँग्रेसची सरशी होऊ शकते. पण काँग्रेसला जर थम्पिंग मेजॉरिटी इथं मिळाली नाही तेलंगणामध्ये तर कदाचित BRSला MIMचा पाठिंबा मिळू शकतो. कारण हैदराबादमध्ये गेल्या वेळेला हैदराबाद शहराच्या आसपासच्या 8 जागांमध्ये MIMचा चांगला होल्ड असलेला तो भाग आहे आणि तिथे त्यांना 8 जागा मिळाल्या होत्या. BRSला त्यांचा फायदा होऊ शकतो का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनं म्हणावा तसा जोर तेलंगणामध्ये लावला नव्हता, त्याची काय कारणं वाटतात. हैदराबादचं भाग्यनगर करू ही त्यांची पहिली, ज्याला आपण इमोशनल व्हिपिंग किंवा साऊथचं सुद्धा काउबेल्ट करण्याकरता भावनिक काउबेल्ट करण्याचा जो काही प्रयत्न आहे, जसं प्रयागराज किंवा अलाहाबाद वगैरे जे काही झालेलं आहे तशाच प्रकारचा तो त्यांचा प्रयत्न होता. पण तो प्रयत्न इथे यशस्वी होऊ शकणार नाही याची खात्री त्यांना पटली. आणि संघ परिवारचं थिंकिंग असं आहे की एखादी गोष्ट अनाऊन्स करून पाहायची, त्याच्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला चांगले वाटत नसेल तर आपण ते सोडून द्यायची. तशा प्रकारे त्यांनी ते सोडून दिलं. आपण मगाशी म्हणालात की MIM विषयी 8 जागा, तर MIMचा असा एक बेल्ट आहे, बरोबर 7 किंवा 8 आमदार त्यांच्या बेल्टमधले आणि त्या जागेचा एक खासदार. हा अगदी कित्येक इलेक्शनपासून सतत एकाच घराण्यातल्या MIM पक्षाचे आणि ते 8 आमदार निवडून येतात आणि तीच परंपरा कायम राहील. आणि जर म्हणूनच मी मगाशी सांगितलं की जर का बाय व्हिस्कर समजा BRSला मदतीची गरज पडली तर MIM कॅन टिल्ट द बॅलन्स. माझा पुढचा प्रश्न आहे, एकाच वेळेस BRSला समजा जास्ती गरज पडली तर MIM आणि BJP हे BRSला मदत करतील का आणि हे BJPला चालेल का. माझ्या दृष्टीने हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एकेकाळी जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही PDP बरोबर बसलात की ज्यांना तुम्ही टेररिस्ट लोक वगैरे असणारे असं म्हटलेलं होतं, पण तुम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि स्वतःकडे उपमुख्यमंत्रीपद दिलं. आता सुद्धा तुम्ही तीच परंपरा ठेवणार का जर तेलंगणामध्ये तशी गरज पडली तर. पण समजा काँग्रेस 60-61च्या आसपास जाऊ शकली तर गोष्ट वेगळी. पण जर जे काही सर्व्हे दाखवत आहे काँग्रेस समजा 50 ते 55 पर्यंत लढखडली आणि त्याच लेव्हलला जर का BRS असेल तर हे 2 पक्ष म्हणजे पर्टिक्युलरली MIM कॅन बी द किंग मेकर. अगदी या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. एक महत्त्वाची बातमी सुद्धा बेटिंग संदर्भातली येणार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा साम TV न्यूज. लोकसभेचे सेमीफायनल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. एक्झिट पोलचे निष्कर्ष आपण या कार्यक्रमादरम्यान पाहतोय. त्याचबरोबर कोणकोणते प्रचारातले मुद्दे या 5 राज्यांमध्ये गाजले ते सुद्धा आपण पाहतोय. कोणत्या मुद्द्यांवर काँग्रेसला संधी मिळाली किंवा कोणत्या मुद्दे हे भाजपच्या पथ्यावर पडले, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. पण साम TVची एक एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. सगळ्या एक्झिट पोलनुसार काही राज्यांमध्ये काँग्रेसला तर काहीमध्ये भाजपला सरशी साधताना दिसते. तर सट्टा बाजारात सुद्धा काँग्रेसची सरशी पाहायला मिळते. बेटिंग वर्ल्डमध्ये इलेक्शन फीवर निर्माण झालेल्या बुकींनी सुद्धा सट्टेबाजीचे दर जाहीर केले आहेत. कारण 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सट्टेबाजी होते. बुकींनी सट्टेबाजीचे दर जाहीर केलेत आणि त्यांच्या अंदाजानुसार भाजपला राजस्थानात बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पहा, राजस्थानमध्ये बुकींनी भाजपला पसंती दिलेली आहे. तर मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता बुकींना वाटते. त्यामुळे तशा स्वरूपाचे दर त्यांनी जाहीर केले. दरम्यान छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर राहण्याची शक्यता बेटिंग वर्ल्डमध्ये म्हणजे सट्टे बाजारात व्यक्त करण्यात आली आणि तेलंगणामध्ये काँग्रेस आणि BRSमध्ये चुरशीची लढत असणार आहे अशी शक्यता बुकींनी व्यक्त केली. खरं तर बुकींनी सावध भूमिका घेतली असं म्हणावं लागेल. कारण
बुकींनी जाहीर केलेल्या दरांवर पहिले एक नजर टाकूयात आणि त्यानंतर आपण चर्चेकडे वळूयात. राजस्थानमध्ये भाजप 30 पैसे तर काँग्रेसला 4 रुपये, म्हणजे भाजपला राजस्थानमध्ये फेवर दिलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपला 97 पैसे तर काँग्रेसला 95 पैसे, म्हणजे काहीसा फेवर काँग्रेसला दिला. छत्तीसगडमध्ये भाजपला 2 रुपये तर काँग्रेसला 48 पैसे, म्हणजे काँग्रेसला सरळ सरळ बुकींचा कल आहे. आणि राजस्थानमध्ये भाजपला 30 पैसे तर काँग्रेसला 4 रुपये. बुकींनी सुद्धा काँग्रेस आणि भाजपला कशा पद्धतीनं सत्ता मिळेल याचे एक अंदाज वर्तवलेले आहेत. देखा जाए तो राजस्थान में बीजेपी हॉट फेवरेट है 30 पैसे से, तो 99% नहीं पर बुकियों के हिसाब से 100% राजस्थान में भाजपा ही आएगी. मध्य प्रदेश में देखा जाए तो कांग्रेस और भाजपा के सरीखे भाव है, दोनों 95 पैसा है, तो इसमें कांटे की टक्कर है. छत्तीसगढ़ में बुकियों के हिसाब से तो कांग्रेस ही फेवरेट है छत्तीसगढ़ में. और तेलंगाना में बीआरएस 65 पैसा है और कांग्रेस 1 रुपया 70 पैसा है, तो वहाँ पर बीआरएस फेवरेट है, पर वहाँ पर भी कांटे की टक्कर है. खरं तर सट्टे बाजारातले अंदाज आहे, याचं किती खरं मानायचं हा एक प्रश्न असेल. पण एक कसे एलिमेंट एखाद्या इलेक्शनच्या मागे कोणकोणते एलिमेंट्स काम करत असतात आणि कशा पद्धतीनं या सगळ्याचा गैरफायदा खरं तर कशा पद्धतीनं घेतला जात असतो, यासाठी ही बातमी होती. माइनकर, बेटिंग आणि हा सगळा मुद्दा बाजूला राहू दे, पण ज्या पद्धतीनं काँग्रेस म्हणजे कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसनं कात टाकली असं म्हणावं लागेल. नेतृत्व बदल असेल किंवा त्यानंतर राहुल गांधींनी केलेली पदयात्रा असेल, त्यातनं मिळालेला फायदा, तेलंगणामध्ये थोडासा त्याला त्या सगळ्या गोष्टीचा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय आणि त्यामुळे हे निकाल बदलू शकतात असं बोललं जातंय. काँग्रेसच्या या बदललेल्या स्वरूपाकडे, म्हणजे 2014 पूर्वी काँग्रेस जी 14 पासून 19 आणि 19 पासून 24 पर्यंत या गेल्या 9-1 वर्षात काँग्रेसचा जो कायापालट झाला आहे, त्याचं कारण काय तुम्हाला वाटतंय? भारत जोडो यात्रा ज्याचा थोडासा उल्लेख तुम्ही केला आता, त्यांनी फार मोठा फरक पडलेला आहे. दुसरं, आपण जे काही 3 राज्य म्हणजे पर्टिक्युलरली मध्य प्रदेश, कर्नाटक आणि ऑफकोर्स आपण ज्या महाराष्ट्रात आहोत ते, या 3ही राज्यात ज्या पद्धतीने दुसरं सरकार आलेलं असताना येन केन प्रकारेनं आपल्याला ओरिएंटेड आपलं सरकार आणण्याचा प्रयत्न केला गेला, तो काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात आपण पाहिलं कर्नाटकात सुद्धा जनतेने खुलेआम नाकारलेला आहे. मध्य प्रदेशचे जे काही निवडणुकांचे निकाल आपल्याला एक्झिट पोल दाखवते, तो बेसिकली जो आहे की अशा प्रकारचं पक्षांतर लोकांना आवडत नाही. याचं कारण ज्याचा उल्लेख केला जातो की या पक्षांतरामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, जसं महाराष्ट्राच्या राजकारणात तिथे एक पॉप्युलर वर्ड झाला आहे म्हणजे खोके. तर अशा प्रकारचे जे काही आरोप केले जातात, ज्याचे पुरावे कधीही नसतात, मी आरोप हे आरोपच असतात, परंतु जनतेला हे माहिती असतं की असं काहीतरी घडलं आणि म्हणूनच तुम्ही आपली बाजू बदलली, आणि हे जनतेला आवडत नाही. आपल्याला पाहिलं की कर्नाटकात ती ट्रँग्युलर लढत असताना सुद्धा काँग्रेस स्वबळावर येऊ शकली. मध्य प्रदेशात आपल्याला तेच दिसत आहे. तेलंगणाच्या बाबतीत जे एक MIM हा जो एक फॅक्टर आहे, ज्याची आपणच आता सांगितलं की 8 आमदार त्यांचे असतात. आता 119च्या विधानसभेत ज्या पक्षाचे स्वतःचे 8 आमदार असतील, इट कॅन बी अ डिसिजिव्ह फॅक्टर, आणि म्हणून MIMचा रोल अतिशय महत्त्वाचा असेल. याचं कारण जे काही एक्झिट पोल येत आहे की काँग्रेस आणि BRS हे जवळपास नेक टू नेक राहणार आहेत, आणि अशा वेळेस MIM काय किंवा BRS काय, एक प्रकारे भाजप विरुद्ध काँग्रेस या एका वॉरमध्ये त्यांनी अशी कुंपणावर राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि माझं असं सरळ म्हणणं आहे कॅनलिस्ट म्हणून की या दोघांनी पण एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला फेवरेबल भूमिका घेतलेली आहे. आता या परिस्थितीत ते काय करतात हा खरा प्रश्न आहे. राजस्थानमध्ये आपण जसं म्हणाल तसं 28 वर्षांची एक परंपरा आहे. ती परंपरा याही वेळेस खंडित होईल असं वाटत नाही, असं दिसतंय ज्या प्रकारे. अगदी मिलिंद आव्हाड आपल्यासोबत आहे. मिलिंद, हा जो मुद्दा आत्ता चर्चेला होता की काँग्रेसनं गेल्या 8 वर्षात प्रामुख्यानं एक कात टाकली असं म्हणता येईल. आपण काँग्रेसचा का मुद्दा घेतोय, कारण एक मोठा चॅलेंजर भाजपसमोर म्हणून आजही काँग्रेस पक्ष आहे. विरोधकांची इंडिया आघाडी असेल, त्यात विविध नेते हे महत्त्वाच्या मुद्द्यावर महत्त्वाच्या भूमिकेत जरी असले तरी सुद्धा एक सिमेंटिंग फोर्स म्हणून त्या आघाडीकडे, काँग्रेसकडेच त्या आघाडीत बघितलं जातं. अशा वेळेला काँग्रेसचं पुनरुज्जीवित होणं म्हणजे मल्लिकार्जुन खरगे नेतृत्व बदल असेल किंवा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असेल, त्यानंतर काँग्रेसनं वेगानं एका वेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजिकली काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा फायदा या निवडणुकांमध्ये काँग्रेसला होतोय?
निश्चितपणे हे आपल्याला नाकारताच येणार नाही. राहुल गांधींची पदे असेल किंवा आपण आता उल्लेख केला तसं काँग्रेसच्या नेतृत्वात झालेले बदल असतील. बऱ्याच राज्यांमध्ये पारंपरिक जातीय राजकारण बदलताना दिसतात. अगदी आपल्याला तेलंगणाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर या निवडणुकीमध्ये तिथे के प्रवीण कुमार नावाचे एक ग्रस्त आहेत. भाजपचं ते बीएसपीचं ते काम करतायत. त्या ठिकाणी मादिगा समाजाच्या रिझर्वेशनची खूप जुनी मागणी आहे. तेलंगणा म्हणजे टीआरएसनं म्हणजे राष्ट्र समिती होती बीआरएसनं आता चंद्रशेखर रावांच्या नेतृत्वाखाली तिथल्या शेड्यूल कास्ट मधल्या मादिगा जो पर्सेंटनं जास्त आहे शेड्यूल कास्ट मध्ये असणारा हा समाज आहे त्यांना शेड्यूल कास्टच्या क्लासिफिकेशनचं रिझर्वेशन देण्याचं एक आश्वासन 2 निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मला स्वतःला असं वाटतं की तेलंगणा ज्यावेळेस बनत होता त्यावेळेस या समुदायानं आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळेल म्हणून चंद्रशेखर राव बरोबरती गेलेली मंडळी आहे. त्याच्यामुळे मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये चंद्रशेखर रावांना साधारणतः 47% आसपास स्वतःला मतं मिळवता आली. 2018 मध्ये जर आपण त्यांचा परफॉर्मन्स बघितला तर काँग्रेसलाही 28% मतं होती तेलंगणामध्ये. त्याच्यामुळे काँग्रेसलाही काही बेस नव्हता असं आपल्याला म्हणता नाही येणार. काँग्रेसचा एक सॉलिड बेस होता. मला स्वतःला असं वाटतं की तेलंगणा पुरतं जर बघितलं तर आता म्हणजे 2 आठवड्यापूर्वी मोदी एक मोठी सभा दिली हैदराबादमध्ये आणि ती सभा तिथले एक मादिगा नेते आहेत मंदाकृष्ण मादिगा त्यांनी शेड्यूल कास्टच्या आरक्षणाची मुवमेंट तिथे पुढे घेऊन गेलेली आहेत आणि ती मुवमेंट जी आहे ती त्या मुवमेंटला मोठ्या प्रमाणात किंवा मोदीनं एक साथ दिलेली आहे. त्या सगळ्या रॅलीमधलं एक भावनिक साथ होती की आम्ही आरक्षणाचा मुद्दा हा स्वतंत्रपणे सोडू. माझा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये जे पारंपरिक जातीय समीकरण जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात ज्या त्या विधानसभेत बदलताना दिसतात. म्हणजे तेलंगणामध्ये आपण रेड्डी, कम्मा, लिंगायत, माला, मादिगा, मुस्लिम ह्या ज्या सगळ्या पारंपरिक एका अर्थानं कास्ट फेडरेशन जे आहे ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बदलताना या निवडणुकीत दिसेल आणि त्याच्याचमुळे कदाचित काँग्रेसची आता जी सरसी दिसतीये ती निश्चितपणे राहुल गांधींचा करिश्मा, सेक्युलरिझम, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, कम्युनलिझम या सगळ्या मुद्द्यांवरती एका अर्थानं भाजपला सगळीकडेच कॉर्नर केल्यासारखं दिसतंय. तर काँग्रेसनं आता जी राज्यातली आणि देशातली नेतृत्व बदल आणि काँग्रेसचा जो एकूण पारंपरिक राजकारणाचा मूड जो आहे किंवा जो बाज आहे तो सोडलेला दिसतोय आणि स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वात झालेला बदल, स्थानिक पातळीवर जातीय समीकरणामध्ये झालेला बदल, स्थानिक राजकारणामध्ये विषयांमध्ये किंवा विषय हाताळण्यामध्ये केलेला बदल हा एका अर्थानं या अगदी म्हणजे कालानुरूप जो बदल होणं अपेक्षित होतं तो अपेक्षित बदल आता काँग्रेसमध्ये दिसतोय आणि त्याचे परिणाम हे दिसू लागलेले आहेत. या कार्यक्रमामध्ये 2024ची जी लोकसभा फायनल आहे आणि त्याची ही सेमीफायनल मानली जाते त्या लोकसभेच्या निकालावर या निकालांचे काय परिणाम होतील याचा आपण याच्याबद्दलची चर्चा आपण पुढच्या सेगमेंटमध्ये करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत येतो. बघत रहा साम टीव्ही न्यूज. आणि लोकसभेची सेमीफायनल या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण 2024च्या निवडणुका लोकसभा निवडणुकांवर या राज्याच्या निकालांचे काय परिणाम होणार याबाबतची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी सध्या 5 राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती असू शकते, रविवारच्या निकालात काय निकाल लागू शकतात. राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा पोल मिळालेला आहे तर तेलंगणात बीआरएस आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची म्हणजे 1-2 आमदार पुढे मागे येऊ शकतात. तर 5 राज्यात 2 राज्यही काँग्रेसकडे जाऊ शकतात. एका ठिकाणी भाजपची सरशी होऊ शकते तर एका ठिकाणी बीआरएस आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर असेल. त्यामुळे कुठे ना कुठेतरी काँग्रेसला विन विन सिच्युएशन एक्झिट पोलमध्ये तरी दिसते. रविवारच्या निकालांमध्ये ती तशीच कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याच मुद्द्यावरून आपण आत्ता चर्चा करणार आहोत. माइंडकर, हा जो मुद्दा आहे काँग्रेसनं 2 राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या एक्झिट पोलनुसार. रविवारी अर्थात निकाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल. तर एका ठिकाणी बीआरएस आणि काँग्रेसची तेलंगणामध्ये काटेकी टक्कर असेल. राजस्थान हे कदाचित भाजपकडे जाईल असे एक्झिट पोल सांगतायत. हे निकाल जर रविवारी असेच आले तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी काँग्रेसची असेल, भाजपची असेल? 2018ला अगदी अशाच प्रकारचे निकाल आलेले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान हे 3ही राज्यात, इव्हन कर्नाटकात सुद्धा काय आलं ते आपल्याला माहिती आहे. पण 2019ला अवघ्या एका वर्षाच्या आत 281 की 282 वरून नरेंद्र मोदी सरळ 303 वर येऊ शकले.
जे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिल्यांदा असेल की त्यांना 303 मतं मिळाली, त्याचबरोबर 37.5%. त्याच्यामुळे 2023ला भलेही काँग्रेसनी स्वतःचा एक चांगला परफॉर्मन्स उभा केलेला असेल, दोन राज्य BRS मध्ये कसं तेलंगणामध्ये कदाचित ते अगदी सत्तेच्या जवळ पोहोचतील किंवा सत्ता मिळवतील सुद्धा, पण नॉट टू बी कॉम्प्लसंट. कारण त्यांच्यामुळे त्यांच्या एक प्रकारचं आता आम्ही जिंकलंच, आता आम्ही दिल्लीत जाऊच, अशा प्रकारची भावना कुठेही त्यांनी मनात आणू नये. याचं कारण कुठलाही धार्मिक मुद्दा हा संघ परिवार, भारतीय जनता पार्टी आणि अर्थात नरेंद्र मोदी सर्वात महत्त्वाचे, कारण पोस्टर बॉय ऑफ भारतीय जनता पार्टी हे काढू शकतात. आणि त्याच्यानंतर ते फार, कारण धार्मिक उन्मादाचा मुद्दा कौबेटमध्ये किती जड जाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे केवळ या सेमीफायनलच्या भरोशावर 2024चा मी आत्ता तरी रिझल्ट लावणार नाही. अगदी. पण त्याच्याच बरोबर एक आहे की जर 2024ला एकास एक लढत झाली आणि ती सुद्धा ज्या प्रकारचे एक्झिट पोल आत्ता येतात त्याच प्रकारे सगळं प्लॅनिंग असून जर एकास एक लढत झाली तर भारतीय जनता पार्टीला हॅट्रिक साधणं जरा कठीण आहे. अगदी याच मुद्द्यावर मिलिंद तुमच्याकडे येतोय की 2024 आपण अर्थात या निकालाचा जसा तसा परिणाम त्या निकालावर होईल असं म्हणता येणार नाही, कारण 2019मध्ये तसं झालं नव्हतं, अनेक राज्यांमध्ये 2014ला तसं झालं नव्हतं. त्यामुळे ते तसंच्या तसं 24मध्ये हेच निकाल रिफ्लेक्ट होतील हे म्हणणं चुकीचं ठरेल. पण या निकालामुळे काही स्ट्रॅटेजिकली दोन्ही पक्ष, दोन्ही बाजूला म्हणजे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, यांना स्ट्रॅटेजिकली काही प्लॅन करावे लागतील. त्या स्ट्रॅटेजीचं स्वरूप काय असू शकतं 2024साठी काँग्रेसचं आणि भाजपचं? दोन मुद्दे आहेत. खरं म्हणजे आपल्याला आता स्पष्टपणेच एक दिसेल की भाजपाचा 2024च्या निवडणुकीत वावर आहे तो 14च्या निवडणुकीतला वावर होता त्याच्यापेक्षा वेगळा आहे. 14ला भाजपनं म्हणजे एका अर्थानं 14चं निवडणूक हे बऱ्याचदा टीव्ही इलेक्शन असं म्हणतात आणि टीव्ही इलेक्शन मध्ये भाजपा जिंकली अशी त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होती. गव्हर्नन्सचा मुद्दा भाजपनं त्यावेळेस धरला होता, खूप मोठी चर्चा होती. करप्शनचा मुद्दा लावून धरला होता, मोठी चर्चा होती. राम मंदिर, काश्मीरचा मुद्दा असेल, 370चा मोठी चर्चा भाजपनं लावून धरला. मला स्वतःला असं वाटतं की 2014चा आणि 19च्या निवडणुकीमध्ये भाजपचा जर देशातला वावर बघितला तर भाजपने ज्या पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह त्यांचे जे मॅनिफेस्टो होते किंवा त्यांचे जे राजकीय त्याला त्यांनी एका अर्थानं साथ दिलेली आहे. देशात एकूण आता जे इंटॉलरन्सचं राजकारण जे आहे ते कुठेतरी आपल्याला ते नकोसं आहे असं एक सर्वसाधारण माणसात ते आपल्याला दिसेल. त्यामुळे NDA एकूण देशातली जर प्रचार, त्यांच्या निवडणुकीतले मुद्दे जर बघितले तर एका अर्थानं लोकशाही टिकली पाहिजे, इन्स्टिट्यूशन्सची टिकली पाहिजे. देशातल्या 50-70 वर्षामधल्या ज्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनल लिबरल प्रोसेस होत्या त्याची ऑटोनॉमी राहिली पाहिजे. मीडिया असेल, ज्युडिशरी असेल, वेगवेगळ्या असेंब्लीजमध्ये आता जे मध्य प्रदेशमध्ये जे झालंय, महाराष्ट्रात जे झालं ते लोकांना पटणारं नाही. त्याच्यामुळे भाजपाचं जे एकूण प्रचार तंत्र जे आहे प्रचंड अग्रेसिव्ह होतं. भाजपाच्या जे राजकारणातले जे मुद्दे असतील, मग तो हिंदुत्वाचा असेल किंवा त्यांच्या एकूण आंतरराष्ट्रीय पॉलिसीचे मुद्दे असतील तर ते लोकांना कुठेतरी फार अंगावर येत आहेत असं वाटताना दिसतंय. धार्मिक सहिष्णुतेचा मुद्दा जर काँग्रेसनं आता ज्या पद्धतीनं प्रेम की म्हणजे राहुल गांधीचं ते फार पॉप्युलर स्लोगन आहे, कॉमन सेन्सिकल पॉप्युलर स्लोगन आहे की द्वेषाचं नाही तर प्रेमाचं आपण राजकारण करतोय, ते कुठेतरी अपील होताना दिसतंय. एका अर्थानं भाजपचं जी 10 वर्षातली ज्या मुद्द्यावरती भाजप राजकारण आणि भारतातल्या वोटरला ते हवंहवसं वाटत होतं ते कुठेतरी आता अगदी म्हणजे 2014 किंवा 2019ला जी परिस्थिती होती भाजपसाठी विन विन सिच्युएशन होती, केक वॉक म्हटलं जात होता, तशा पद्धतीची स्थिती होती ती 2024ला नक्कीच नसेल. आणि जर एक्झिट पोलचे हे निकाल रविवारच्या निकालामध्ये परावर्तित झाले आणि असेच निकाल जर लागले तर कदाचित भाजपला आपली स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीने आखावी लागेल, काँग्रेसला थोडासा विश्वास मिळू शकेल. पण त्यासाठी गरज आहे ती रविवारी हेच रिझल्ट लागतील याची. पण तसं होत नसतं. शेवटी जनतेच्या मनात काय आहे ते रविवारी कळणार आहे. आणि या रविवारच्या हे जे निकाल असतील ते तुम्हाला साम टीव्हीवर सगळ्यात प्रथम पाहायला मिळतील. त्याचबरोबर विश्लेषण असेल, विश्लेषकांसोबत आपण या सगळ्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. कोण सरशी साधणार, त्याचबरोबर कोणाचा पराभव होणार आणि
कोण नव्यानं सत्तेत येणार, राजस्थानमध्ये परंपरा बदलणार, मध्य प्रदेशमध्ये ऑपरेशन लोटसचा बदला घेतला जाणार, छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा बघेल सरकार येणार, BRS आणि काँग्रेसपैकी कोण तेलंगणामध्ये बाजी मारणार आणि मिझोराममध्ये काय होणार, या सगळ्याची उत्तर आपल्याला रविवारी मिळणार आहेत. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून दिवसभर तुम्हाला हे विश्लेषण साम टीव्हीवर पाहता येणार आहे, नामवंत विश्लेषकांसोबत, आणि सगळे रिझल्ट्स तुम्हाला अगदी तातडीनं साम टीव्हीवर उपलब्ध होऊ शकणार आहेत. दोन्ही पाहुण्यांचे धन्यवाद. मिलिंद आव्हाड होते आणि त्याचबरोबर जयंत पाइंडकर राजकीय विश्लेषक. दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतोय की कशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं विश्लेषण केलं आणि हा एक्झिट पोल आपल्याला उलगडून सांगितला आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.